गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आयुष. सांगायचं झालं त्याच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर रेषा रेषा नावावरती आतापर्यंत 4 बाईक आणि 1 4 व्हीलर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हा रेकॉर्ड आहे त्याचा आणि निश्चितच मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये निश्चित त्याची वर्णी देखील लागली जाते. यावेळेस पहिल्याच बॉलवरती आपण या ठिकाणी पाहिलं तर अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. चेंडू जाईल कव्हरच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरिता विश्वनाथ जाधवच्या बॅट मध्ये आलाय हा चौकार. 4 रन. अरे म्हणतो एकच तर त्यालाही पुण्यात धन्यवाद. त्याच नंतर आपण सायकल पाहिल्या तर मग 8 सायकल देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. हा रेकॉर्ड आहे त्याचा. 7 ते 8 टीव्हीज देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर मग हॅप ट्रॅकर बॉल होता आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग चेंडूला पाठवला डिक्लेरेशन झोन मध्ये आणि धावा मिळतील या ठिकाणी 2 टीमची टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोहोचले 6च्या घरामध्ये. 6 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठा स्टार खेळाडू म्हणजेच विश्वनाथ जाधव. सातो समुद्रा पलीकडे जाऊन त्याने आपल्या नावाची छाप सोडली. इथे छाप सोडली नाहीये तर निश्चितच ज्या ज्या ठिकाणी गेलाय त्या ठिकाणी निश्चितच त्याने आपल्या नावाची डंका देखील वाजवली आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधव ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर मग काय लाजवाब फटका पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेनं. परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग एक हुकचा फटका देखील पाहिला होता परंतु डिक्लेरेशन झोन असल्या कारणांमध्ये देखील 2 धावा मात्र डिक्लेअर घोषित केल्या. यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला पॉइंटच्या दिशेने मात्र ढकललं. एक सिंगल धाव मात्र ठिकाणी मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलं गेलंय 7 या आकड्यावरती. 7 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. आज आपण या ठिकाणी पाहिलं तर पीरबाबा स्पोर्ट पापडे टीम मध्ये देखील जे प्रमुख खेळाडू आहेत ते आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. नवीनच आपण या ठिकाणी पाहिलं तर सर्व युवा टॅलेंटने भरलेला हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर रनअप मध्ये थोडासा चुकला गेला आयुष वाघे. पहिल्या बॉलवरती चौकार त्याच्यानंतर डबल त्याच्यानंतर सिंगल धाव फलक आपण पाहिली तर मग 7 या आकड्यावरती जाऊन जरूर पोहोचली गेली आहे. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर मग पायामध्ये टाकला होता रुफेशच्या पायांना फॉलो करणारा हा बॉल मात्र ठिकाणी होता. डॉट बॉल आणि निश्चितच पाहायला मिळतोय. आयुष वाघे याच्याबद्दल बोलायचं झालं तर एक उभरता सितारा आहे. जयेंद्र वाघे यांचे पुत्र आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेस हॅप ट्रॅकर बॉल ऑन साइडला वळवलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरिता यावेळेस आपण पाहिला तर मग रुफेश जाधवच्या बॅट मध्ये आलाय हा चौकार. 4 रन. धन्यवाद. चौकार आलाय. चौकारनं धावसंख्येचा देखील बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू असणार आहे डॉट. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यश विश्वनाथ जाधव यांच्यासाठी निश्चित पारितोषिक मात्र लागले गेले. षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर मग प्रदीपजी जाबर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. षटकारांची अटक पूर्ण करावी लागेल. आता मात्र नंबर 2चं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग संदीप आळीत बॉलिंग ट्रॅक वरती.
यावेळेस आपण पाहिलं तर हा लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये, मिळतील दोन धाव फलकावरती लागले गेलेत. सॉरी, दोन टीमची टोटल आपण पाहिली तर मग 13 वरती जाऊन पोहोचली. या 2 धावा या ठिकाणी येत आहेत. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस डिलिव्हरी, पुढे येऊन चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावांकरिता आलाय हा षटकार विश्वनाथच्या बॅट मधनं. क्रिकेटचा मी आहे शौकीन, खेळीन मी. धन्यवाद डीजे. षटकार आलाय विश्वनाथच्या बॅट मधनं. जयेशने मात्र जागा बदलली आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे ऑन स्ट्राईकला. आयुष पुढे आलेत, चेंडूला उचलतायत. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 20च्या घरामध्ये. काय म्हणशील जयेश, सध्या मैदानाच्या आतमध्ये जी सुरुवात केली आहे रुपेश आणि विश्वनाथ जाधवनं, चांगली सुरुवात आहे ही विजय. यावेळेस पुन्हा एकदा हा पायामध्ये बॉल टाकला होता रुपेशला आणि त्याची ती कमजोरी आहे ती पकडली गेले या ठिकाणी. निश्चितच असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 21 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मिस्टर विश्वनाथ जाधव. नाथांचे नाथ विश्वनाथ. फुल टॉस डिलिव्हरी होती, मेजवानी होती विश्वनाथला, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटचं स्विंग लवकर बंद केलं. त्याच कारणास्तव हा मिसटाईम फटका पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचले 22च्या घरामध्ये. 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल, ओहो, यावेळेस ट्रॅकर बॉल ओळखला गेला आणि त्याच्यानंतर चेंडूला मात्र पाठवले पुन्हा एकदा डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. रुपेशच्या बॅट मध्ये आला हा षटकार, 6 धावा. मी आहे शौकीन, खेळेन मी टीम इंडियन. कधी मिळेल मला तो मौका, मारी चौका छक्का. कधी मिळेल मला तो मौका, मारी चौका छक्का. नक्कीच आपण पाहतोय मिस्टर सुप्रीमो म्हणून ओळख ज्याची आपल्याला पाहायला मिळते विश्वनाथ जाधव. त्याच्या आधारित नक्कीच हे गाणं विकास जे हरवडे आणि नक्कीच त्याच्या टीमनं मात्र बनवलेलं सुंदर असं गीत देखील तुम्ही ऐकलं गेलं. अगदी आपण पाहिलं तर जवळजवळ सुप्रीम, मग भिवंडी प्रीमियर लीग 3री बाईक आपण पाहिली आहे, तर मग पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आणि 4थी बाईक आपण पाहिली आहे. तर नक्कीच श्रीराम ची टुर्नामेंट म्हणजे ठाणे विभागामध्ये त्याने पटकावली गेली होती. 4 बाईक्स त्याच्या नावावर आपण देखील पाहिल्या गेल्यात. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, पकडला गेला. यावेळेस विश्वनाथ जाधवचा मोठी विकेट, विश्वनाथ जाधव आउट. विश्वनाथ जाधव मोका बघून बॅटिंग फटके फटके मारतोय झटके, फटके फटके मारतोय झटके. तसा बॉलरला दिला तो धोका, कधी मिळेल मला तो मोका, मारी चौका छक्का. 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 धन्यवाद अडीशे. या ठिकाणी आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधवची महत्वाची विकेट मात्र मिळवलंय गोलंदाज आदेशनं.
पहिल्याच बॉल वरती मात्र या ठिकाणी विकेट प्राप्त केली आहे. अविनाश जाधव आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आदेशचा पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर मग डॉट डिलिव्हरी. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटगतील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर मग पायांना फॉलो करणारा हा बॉल होता. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर मग 29 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. एकोणतीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती फलंदाज रुफिश पुढे सरसावणं. यावेळेस मात्र हा फटका खेळला गेलाय आणि आयुषकडनं झाली आहे मिस्टेक. अँड वेळी चेंडूने देखील दिशा बदलली आहे. चेंडू जातो 4 धावांकरिता चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकारांना धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचले 33च्या घरामध्ये. 33 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चौकार एक सोडला तर अजयेश या ओव्हर मध्ये बॉलिंग खूप चांगली केली आदेशनं, कारण विश्वनाथ जाधवची एक महत्वाची विकेट देखील त्याने मिळवल्या. त्याच्यानंतर 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये टाकलेत. 1 धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये आल्या. म्हणजे कमबॅक या ठिकाणी केला आहे. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर मग बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित कनेक्शन झालं नाहीये. एक सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिला तर मग जाऊन पोहोचलं गेलंय 34 आकड्यावरती. आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर 3 ओव्हरचा मात्र खेळ संपन्न झालाय. 34 धावा धाव फलकावरती. निश्चितच आपण पाहिलं तर चांगलं धाव फलक जरूर पाहायला मिळालं. यश नक्कीच आपण बघितलं तर ज्याप्रमाणे इथून धावा आल्यात विश्वनाथ जाधव नक्कीच या खेळूला जर पाहिलं तर मग एक चर्चा सुद्धा होते, कारण की जवळजवळ मागचाच आठवडा नक्कीच भिवंडीच्या दिशेने मी गेलो होतो आणि तिथे जवळजवळ की टुर्नामेंट आपण बघितली NCC नारंगीची टुर्नामेंट होती चालू आणि विश्वनाथ यांची टुर्नामेंट नक्कीच खेळ तिथे चालू होता आणि तिथे देखील पाहायला गेलं की फॅन फॉलोवर्स त्यांचे इतके होते ना की जवळजवळ म्हणजेच पूर्ण एक परिवार म्हणजे असा एकत्रित बसला होता आणि विश्वनाथ यांच्याबद्दल म्हणजेच जी मॅच पाहिली होती आणि चर्चा भरपूर रंगली होती. म्हणजे विश्वनाथ जाधव आपण बघितलं तर नक्कीच पालघरमधून आपण पाहिलं तर मग प्रत्येक विभागामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच सगळ्यांचे आवडते आणि नक्कीच एक फेवरेट खेळाडू सुद्धा बनले गेलेत. विश्वनाथ यांच्याकडून आणखीन एक आठवण होते, कारण की हे टेनिस क्रिकेट पाहिलं तर आणि नक्कीच लेदर क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण नजर टाकली ना तर विश्वनाथ जाधव यांचे जे भाचे आहेत ना ते देखील लेदर क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण बघितलं तर भरपूर चांगली कामगिरी करतात. हर्ष गायकर ज्यांची अंडर-16 मात्र इंडिया टीमसाठी सुद्धा सिलेक्शन झालं. भरपूर चांगलं क्रिकेट त्यांनी खेळतायत आणखीन आणि येणारा इंडियाचा काळ देखील मात्र हर्ष गायकर मी तर म्हणेन की या इंडियाचं फ्युचर मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अतिशय चांगली माहिती तुम्ही देखील या ठिकाणी पुरवली गेली, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर रुपेशच्या बॅट मध्ये आलाय हा चौकार आणि चौकारानं धावसंख्या मात्र वेगाने वाढली गेली. धावसंख्या आपण पहिले जाऊन पोहोचली आहे 38 38 आकड्यावरती. चांगले बॅटिंग या ठिकाणी आपण पाहिले तर मग रुपेशच्या माध्यमातून केली जाते. मी तर म्हणेन पीरबाबा स्पोर्ट पापडीनं अभ्यास केला होता विश्वनाथचा, परंतु पेपर आलाय रुपेश जाधवचा. नक्कीच आपण बघितलं तर चेंडू मात्र टाकून झाले. अंपायर्स थोडं वेट करा. सुरेंद्र घाटाल ट्रॅक कलर कोड
कारण की तिसऱ्या अंपायरने आमच्यापर्यंत पकडले, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची ट्रॅक कलर कोड सेम असायला हवी आहे. ब्लॅक तर ब्लॅक आणि सेम कलर कोड असायला हवा. जयेंद्र वाघे यांना माहिती आहे, जयेंद्र वाघे, आणि ते देखील दिलगिरी व्यक्त करतायत तिने. आणि मग आपण पाहिलं तर मग 3 धाव्यांची पेनल्टी देखील असेल. आणि नक्कीच तिसऱ्या अंपायरने व्यवस्थित मात्र पकडले गेलेत आणि तिसरे अंपायर देखील आमचे अतिशय तटस्थ आहेत आणि त्यांनी देखील आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली. म्हणजे 3 धावा मात्र आपण बघितलं तर मग आता बेनिफिट मिळेल दानवी संघाला आणखीन. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र खाली राहिला होता. डॉट बॉल. रुपेश जाधवचा जर विचार केला, डॉट बॉल भरपूर खेळला गेलाय, परंतु षटकार चौकार देखील त्याच्या बॅट मधून आलेत. धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 38 धावा. पॅनलच्या धावा आपण नंतर ऍड करू. यावेळेस आपण पाहिलं तर मग ओ हो 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 असं वाटलं काही क्षणाला मात्र फुटबॉलचा गेम चालू आहे की काय. यावेळेस नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित नेम लागला असता तर मग आवाज आला असता, परंतु नाही, नेम चुकलाय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा वाईट बॉल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटची लिडिंग एज काम तमाम. रुपेश जाधव आउट. षटकातील हा पुढचा चेंडू. या ठिकाणी आपण पाहिला तर मग चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 47 आणि +3 म्हणजेच 50 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील. आणि 51 धावांचं लक्ष्य मात्र जरूर पूर्ण करावं लागेल 4 ओव्हरमध्ये. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सर्व युवा टॅलेंट घेऊन उतरलाय मिस्टर जयेंद्र वाघे आज या यंग मराठा ट्रॉफी मध्ये. आणि चांगला सध्या तरी खेळ आपण या ठिकाणी पाहिलाय या सर्व युवा खेळाडूंचा. यानंतर होणारा मॅच आपण त्यांना देखील विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे, कारण ग्रुप ग्रामपंचायत टिवरीचे विद्यमान सरपंच आहेत आणि क्रिकेटचा वेळ अगदी त्यांना म्हटलं ना तर खूप आहे. ज्या ज्या ठिकाणी मात्र क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत त्या त्या ठिकाणी मात्र निश्चितच त्यांची देखील लाख मोलाची उपस्थिती आपण सातत्याने पाहिली आहे. चला टॉस साठी निश्चितच आपण यायचं. टॉस या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेसाठी खास टॉस मात्र या ठिकाणी बनवला गेला आहे. नक्कीच या स्पर्धेकरता आपण पाहिलं तर खास जो टॉस बनवला गेलाय त्याची देखील आपण ओळख करून देऊया. एका बाजूने आपण पाहिलं तर हेड आहे, दुसऱ्या बाजूने आहे टेल. खास आपण टॉस आपण पाहिला तर हा बाइंदरवरनं बनवून आणलाय या स्पर्धेसाठी खास. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग या मॅचचा टॉस रुपेश दांडेकर सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करायचं आहे. डेफिनेटली आपण बघतोय ओमसाई बंगली टीम अगेन्स्ट वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. चला टॉसचा आवाज कोण देणार आहे? हेड आणि टेल.
टेल असा आवाज आणि आलेला आहे हेड. म्हणजेच टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग वाघोवा स्पोर्ट टिवरीच्या बाजूने लागलाय. डिसिजन काय असणार आहे कैलास? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरचा मॅच. समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 पर्यंत. आज खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहिलं तर चिंचोटी ते नागल्ले परिसरामध्ये एकंदर असे 4 मैदान आहेत. त्यातला हा एक मैदान आपण पाहिला तर मग जय बजरंग स्पोर्ट पाळणापाडा टीमचा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानावरती एखादं पारितोषिक तुम्ही पटकावले का तुमच्या कारकिर्दीमध्ये? हो बहुत पटकावलं पण टाइम झाला त्याला. परंतु आज यंग मराठा ट्रॉफीमध्ये तुम्ही खेळण्यासाठी आल्यात. आज निश्चितच चांगले प्रयत्न केले जातील तुमच्याकडनं. हो नक्कीच. आज संपूर्ण संघ आहे का? नाही सूरज 10 जण खेळणार. क्या बात आहे. 10 खेळाडू आहेत आणि आज देखील सूरज मात्र नाही आहे तुमच्या प्लेइंग 11 मध्ये. हे शुभेच्छा असते तुम्हाला देखील. बट ओमसाई बंगळी संघ आपण पाहिला तर मग मला वाटतं मी तर प्रथमतः तुमच्या समोर आलोय आणि मला तर फर्स्ट मॅच आहे का तुमची? आणि यस वसई तालुका आदिवासी क्रिकेटची पहिली मॅच आहे. कशी तयारी केली आहे यंग मराठा ट्रॉफीची? सर्वच प्लेयर आहेत तसे बघायला गेले तर तयारी तर खूपच केली. पहिली मॅच आहे. चांगला एफर्ट देण्याचा प्रयत्न केला जातील. हो नक्की. येस बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मॅच मात्र ऑन झालाय. पुन्हा एकदा मायक्रोफोन जोडले जातील आमच्या सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ ठाणे काजूपाड्याचा एक बुलंद आवाज मिस्टर जेडी. थँक्यू. धन्यवाद विजय. सगळ्यांचं स्वागत करूया. रोशन बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला बाप आणि बेटा ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आयुष वाघे आणि जयेंद्र वाघे. हो हो अतिरिक्त बाउन्स भरपूर बाउन्स होता. व्हाईट बॉलचा इशारा डेफिनेटली मात्र आपण बघितला जवळजवळ 7 ते 8 फुटाचा जरी आपण पाहिलं तिथे खेळाडू असता तरी सुद्धा वाईटच असता. आणखी इतका आपण पाहिलं तर बाउन्सर चेंडू आपण पाहू शकतो हाताळला गेला. रोशन आपण बघितलं तर गतीचा महारथी आपण पाहू शकतोय. विकेट टेकर गोलंदाज आहे अगदी आपण पाहिला. परंतु या मैदानावर विकेट टेकर बनेल का जयेंद्र वाघेच्या विरोधात? बॅटची कडा आउटसाइड एज. विश्वनाथ जाधवचा सहारा मात्र मोठी सफलता मात्र इथे मिळवली जाते. जयेंद्र वाघेला परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं. आणि पहिला मोठा धक्का पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाला मैदानाच्या मध्ये दिलाय रोशननं आपल्या बॉलिंग मध्ये. धन्यवाद विजय. अगदी आपण पाहिलं तरी इथून पहिला मोठा धाकड खेळाडू आहे जयेंद्र वाघे. त्याला मात्र परतावं लागलं. आणि इथे जी रोशनने जी विकेट मिळवून दिली आहे ना हे जे गोलंदाजीमध्ये योगदान आहे ना ते सातत्याने असंच प्रकारे देण्यासाठी ओळखला जातोय. निबाटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय पापडी टीम कडून आपण पाहिलं तर. यावेळेला आपण पाहिलं तर नक्कीच पाय पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी आपण पाहिलं ना तर यावेळेला गोलंदाजाने नक्कीच पाय पकडण्याचा प्रयत्न केला परंतु वाईट चेंडूचा इशारा येताना पाहायला मिळतोय. फटका चांगला यावेळेला इनफिल्डच्या वरनं क्लिअर करतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पावरला गेलं किती धावा मिळतील या फटक्यामध्ये. नक्कीच पंचांना सुद्धा नक्कीच पाहणं थोडंसं पण पाहिलं तर अशक्य झालं. आणि सनी म्हणतायत की यावेळेला या सिरीजचा 6 रन्स आहे का? नक्कीच आपण पाहतो की बाउंड्री पंच आहे त्याचं हे निरीक्षण करतायत आणि त्यांनी सांगितलंय की मग पंचाने देखील इशारा मात्र पुन्हा एकदा चेंज केला. या सिरीजचा 4 रन्स 70 आपण पाहिलं तर हा चौकार आलाय. तरी पण आपण बघू शकतो की पुन्हा एकदा आपण जर चेक करायचं चेक करू शकतोय कारण की कोणत्याही प्रकारचं आपण पाहिलं तर इथून मात्र मग कोणत्याही संघाला फायदा आणि नुकसान नक्की ज्या देखील गोष्टी आपण पाहणार आहोत.
यस इट इज अ वन बाउन्सने 4 धावा आहेत या. अगदी बाउंड्रीच्या इन मध्ये चेंडू पडला, तिथून मात्र ट्रॅव्हल झाला बाउंड्रीच्या पलीकडे, म्हणजे 4 धावा इथे मिळतील. चांगला फटका प्रतीकच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे त्यावेळेला सन्नी नाही तिथे चुकी करणार. चांगला झेल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र प्रतीकला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. चौकारानंतर कमबॅक झालंय. इथून आपण पाहिलं तर गोलंदाज रोशनचा दुसरा मोठा धक्का पाहतोय आपण पीरबाबा पापडे टीमला. गॉन. थँक्यू डीजे. जसं गाणं लगेच लागले तर आमच्या जे साथी समालोचक आहेत त्यांच्या अंगामध्ये काहीतरी ऊर्जा वेगळीच निर्माण होते. नक्कीच असं वाटतंय की मैफिल जर असती तर मला वाटते मग खुल्या आम मात्र डान्स त्यांचा देखील पाहायला मिळाला असता. परंतु सध्या आपण जाऊया क्रिकेटच्या पटलावर आहोत तर मग क्रिकेटला फोकस करूया. आज आपण पाहिलं तर प्रमुख खेळाडू नाही आहेत. आता कोण आलेत मैदानाच्या आतमध्ये ते देखील आपण पाहूया. कोण आहे रे? पिरबाबा टीम तुम्ही एक खेळाडू पाठवून द्या. आता वाईट बॉलचा इशारा. पिरबाबा टीम एक खेळाडू पाठवून द्या, कारण की आता आम्हाला नक्कीच प्रत्येक खेळाडू जे आमच्या नजरेच्या समोर असतात त्यांची नावं माहिती आहेत, परंतु जे आज नवीन उतरवलेत ते आम्हाला सुद्धा अपरिचित आहेत. फटका खेळ आहे. आशिष वेगाने. हो हो ग्रेट एफर्ट्स, अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळालं. अगदी आपण पाहिलं तर इथून राऊंड आउटचा आपण पाहिलं तर मौका तडांपाडला मात्र रेफर केले गेले, परंतु ग्रेट एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक आपण बघितलं तर अतिशय चांगले प्रयत्न केले. आदेश आहेत. Keep rolling, keep rolling, keep rolling, keep rolling, keep rolling. Yeah, it's a stay. It's okay. That's a player. Yes, it is not out. मिडापच्या दिशेनं खेळाडू होते ती झेल मात्र नक्कीच निर्माण झाला होता. अगर आपण बघितलं तिथे मिडापच्या दिशेनं खेळाडू होते. विकास त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला होता, परंतु चेंडूला अडवण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झाला व्यवस्थित. तो झेल कदाचित कंप्लीट होऊ शकला असता तिथे. टीमची टोटल आपण पाहिली आहे फलकावर जी आपल्याला पाहायला मिळत आहेत 6 धावा. 10 ना 10 धावा आहेत, कारण की इथून आमच्या जे डिजिटल ऑपरेटर आहेत ते नक्कीच अपलोड करतायत. आणि नक्कीच आता जाऊया आपण तर 10 धावा फलकावर आहेत आणि टार्गेट आहे जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 51 धाव्यांचं, म्हणजे ज्याप्रमाणे आत्तापर्यंत आपण पाहू शकतोय हे पहिलं षटक रोशन यांचं पाहायला मिळालं. तिथे धावा येताना पाहायला मिळाल्या, चांगल्या धावा आलेल्या आहेत आणि त्यामुळेच थोडंसं प्लॅटफॉर्म मात्र आपण पाहिलं इथून सेट केला आहे. परंतु एक चांगली इनिंग बघा या टीममध्ये नक्कीच जे खेळाडू नाही आहेत जे स्टार कामगिरी करतायत या संघासाठी, परंतु आता जे आहेत त्यांना स्टार मात्र बनावं लागेल, कारण की ही संधी मात्र आहे ना ते वारंवार मिळणार नाही तुम्हाला एक चांगल्या मॅचमध्ये परफॉर्मन्स करण्याची. विश्वनाथ जाधव पाहिला पण तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पालघरचं नक्कीच ज्याने नाव मात्र टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये नक्कीच अगदी पुढे नेण्यामध्ये एक पाऊल पुढे जो आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच विश्वनाथ जाधव. पालिक ट्रॅकवर पाहतोय आपण. बॅटची कडा रुपेश चा एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाला. ओहो हो हो लेने के देने पड गए. बघा कॅच होता, आता काय घडलं जाईल. डायरेक्ट हिट. नक्कीच आपण पाहिलं तर सुपरहिट करण्याचा प्रयत्न केला होता, भरपूर आपण पाहिली त्यामध्ये धावा आहेत. मग आपण पाहिलं तर खर्च कसा अफोर्ड होईल
चर्चा नाही होत त्याची तरी की नक्कीच, परंतु ह्यात जर कमी धावा असत्या ना विजय, तर आपण पाहू शकतो कुठेतरी या एक्स्ट्रा धावांवर नक्कीच लगाम लावले असता. जिथे कॅच असायला हवा होती तिथे धावा मात्र पळून पूर्ण केल्या. आपण पाहिलं तर 4 धावा बघा, जिथे विकेट मिळायला हवा होतं तिथे 4 धावा खर्च केल्यात आणि मग हे कुठेतरी आपण पाहू शकतो ना या धावा नुकसानदायक ठरू शकतात. विश्वनाथ देखील नक्कीच थोडे नाराज होत आहेत ज्या एफर्ट्सला पाहून. गतीने हाताळलेला चेंडू आपण पाहिला तर थोडी दिशाहीन आहे. व्हाईट बॉलचा इशारा मात्र जरूर सुरेंद्र घाटल सरांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्याप्रमाणे आपण बघितलं ओव्हर द विकेटनं आता मात्र आपण पाहिलं तर जे काम बनत नाही अराउंड द विकेट आता मात्र विश्वनाथ येत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा वाईट चेंडू लाईन आणि लेंथ मात्र आपण पाहिली आहे तर इथे मिळत नाहीये कुठे ना कुठे आपण पाहिली आहे. तर मग मागील 2 चेंडू हे एक्स्ट्रा वाईट फेकले गेलेत. त्याप्रमाणे आपण पाहिलं तर कुठेतरी थोडंसं नियंत्रण चुकलं. यावेळेला फटका हवेत आहे. सन्नी मात्र तिथे चुकी नाही करणार. चांगले आउटफील्डचे खेळाडू आहेत. विश्वनाथ नाराज होतात परंतु यावेळेला परंतु सन्नीचा चांगला कॅच पाहायला मिळाला आणि फलंदाज मात्र इथे बाद झालाय. महत्वपूर्ण धक्का पिरबाव पापडी टीमला. विजय भाई, आज तुम्ही महेंद्र पवार बद्दल काय म्हणणार? आज त्यांची गीतं जी खास करून ऊर्जा देणारी पाहायला मिळत आहेत. आज महेंद्र सकाळी उठल्यानंतर त्यांनी मात्र हे गाणे ऐकलंय आणि म्हणूनच हे गाणं देखील वाजवलं गेलं. नाहीतर मग एवढंच आणखी एक तेज तरार बॉल होता. नईन वाघे आलेत मैदानी आतमध्ये. जयेश नंबर 2चं षटक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा थोडस लांबून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले होते. बॉलच्या मिरिट मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट आणि एक बाउन्सरची ताकीद देखील दिली गेली. यावेळेस सवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक पुढे आलाय. गणेश पकडतोय झेल. सॉरी रोशन आहे आणि रोशनच्या माध्यमातून हा झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. रोशन आणि गणेशची उंची आपण पाहिली तर आपल्याला सेम पाहायला मिळते आणि दोघांचा चेहरा देखील थोडासा मॅच होतो. धन्यवाद. अडीचशे धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. आता मात्र विलास लोंढे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती, कारण विलास लोंढे हे देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत. विहा विरा 11 धानीव टीमचे निर्भय गुवारी मैदानाच्या आतमध्ये आलेत. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. जिंकण्यासाठी 33 धावा अजून सुद्धा बनवायचे आहेत. 12 चेंडू 33. सहा बॉल मध्ये 8 धावा करू दिल्या नव्हत्या जीवदानी स्फोट गिरीज संघाला विलासनं, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑफसाईडला. डिपिक्स्टा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे.
2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील आयुषला. आणि टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचले 19च्या घरामध्ये. 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. आता मात्र धावांची गरज आहे 31. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 11. येस 50 झालेत, 51 करायचे म्हणजेच 32 धावांची गरज आहे. टॅली थोडस मात्र चुकलं होतं. यावेळेस आपण पाहिला तर मग चांगला फटका पाहायला मिळतो आयुष वाघेचा. परंतु एक सिंगल मात्र कंप्लीट करावी. या ठिकाणी एक सिंगल मात्र कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने आपण या ठिकाणी पाहिलं तर मग धावफलक पुढे सरकलाय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 20. हडकीचा आपण पाहिला खेळायचा होता. फटका आपण पाहिला तर कव्हरच्या दिशेने परंतु जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. बघा आता या क्षेत्ररक्षणामध्ये आपण नजर टाकली आहे तर ज्याप्रमाणे जी ऊर्जा दिसून येते विरा 11 त्यांनी टीमकडे पण नजर टाकली आहे तर त्यांना जाणीव होते की आपण या मॅचमध्ये मजबूत स्थितीमध्ये आहोत. परंतु इथे चांगले शॉट्स सरमध्ये आले ना. आयुष या खेळाडूला आपण बघतोय की अनदेखा करू शकत नाही आहे विजय, कारण की या खेळाडूकडे भरपूर चांगलं टॅलेंट आहे. गेम चेंजर खेळाडू आहे हा. स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतो, कडक शॉट मात्र आपण पाहिले तर गणेश चांगली फिल्डिंग करतायत तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तो कमी पडताना पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद होतील. परतावं लागेल घरच्या दिशेने, अर्थातच पकडावं लागेल त्या गाऊटचा रस्ता या खेळाडूला. बघा 8 चेंडू आणि 29 धावा. दुपारचं 17 आहे. नक्कीच थोडंसं उन्हातानाचं तापमान आहे परंतु इथून आपण पाहिलं 29 धावा करायच्या तर मग आयुष वाघेला इथून मात्र थोडा नक्कीच खेळण्याचा प्रयत्न बघावा लागेल, कारण की इथून तोडण्याच्या अनुषंगाने मात्र नक्कीच विचार करावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. क्लीन बोल्ड चित्र साफ आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि फलंदाज आयुष वाघे देखील झालाय बाद आणि परतावला गेला ढगाऊटच्या दिशेने. क्लीन बोल्ड मात्र केलं. तिथून आपण पाहू शकते आज भरपूर मेहनत मशक्कत करावी लागली आहे पिरबाबा पापडे टीमला, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर आज जे त्यांचे खेळाडू म्हणजेच ज्याच्याकडे आपण नजर टाकूया म्हणजेच निलेश बंद्रे असतील, मग ज्याप्रमाणे आपण पाहिले तर मग सोहन असतील, त्याचप्रमाणे आपण पाहिले तर मग पंकज असतील, सूर्यकांत असतील, भरपूर असे खेळाडू आहेत ते आज नाही आहेत आणि त्यांचा मात्र मोठा फटका मात्र या टीमला लागतोय. ओहो चांगला फटका खेळलाय, हवेत आहे. गणेश मात्र चुकी नाही करणार. डीप लॉंग ऑफला झेल मात्र त्यांनी पकडलाय चांगला. अगदी आपण पाहिला विकेट हॅट्रिक झाली का नक्कीच आपण बघितलं तर मग संघाची हॅट्रिक्स आपण म्हणू शकतो, कारण की रनआउटच्या स्वरूपात विकेट, त्यानंतर सलग 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं तर जवळ षटक यशस्वी आपल्याला पाहायला मिळालं आणि इथून आपण पाहिले तर टीम आपण पाहिले तर थांबून राहिली आहे पूर्णपणे. आपण पाहिला तर फलकावर 21 या धावसंख्येवर. विकास बॉलिंग ट्रॅकवर. विकास गांगडे यांना पाहतोय आपण. आशिष थ्रो चांगला पाहायला मिळाला. यावेळेला पाहावं लागेल अगदी चांगलं कलेक्शन देखील होताना पाहायला मिळालं. तिथे विश्वनाथ
आता आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर विकेट आपण पाहू शकतोय डाऊन झाली आहे. आतापर्यंत किती विकेट डाऊन झाले ते देखील आपण पाहूया, निरीक्षण करूया. 8 विकेट डाऊन झालेले आहेत. तरी बाबा पापडी टीम आपण पाहिली आहे तर जशी लाईन मात्र आपण पाहिली आहे ना तर नक्कीच लागलेली आहे. आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की तू चल मैं आया आणि जवळ आपण पाहू शकतोय इथून पिरबाव पापडी टीमला पूर्णपणे स्ट्रगल कुठे करावं लागलं तर जे षटक आपण बघितलं होतं ना की रोशनचं पहिलं षटक म्हणजेच जी पहिली विकेट होती जयेंद्रची ती महत्त्वाची होती. स्पिन्सच्या अगेन्स्ट गणेश हो प्रयत्न भरपूर चांगले केले बघा. सनी नक्कीच पाहत राहिले, त्यांना कॉन्फिडन्स होता परंतु नक्कीच चेंडू देखील स्लो झालाय. टीमची टोटल आहे ती मात्र पुढे सरकली जाते. टीमची टोटल आहे सध्या तरी 25च्या घरामध्ये, म्हणजेच आणखीन 26 धावा हवेत. सरळ रोशन यावेळेला कॅच पकडतायत. नक्कीच आपण पाहिलं तर मग जवळ ज्या प्रकारे फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले मिस्टर अरुष देखील बाद होताना पाहायला मिळाले. तर आता राहिलेले नक्कीच शेवटचे असतील खेळाडू आणि ते मैदानाच्या आतमध्ये येतील, कारण की इथून पिरबाबा पापडी टीम आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे आपण बघितलं ना शेवटचा विकेट असेल. आणि आता खेळण्यासाठी आलेले नवीन खेळाडू मिस्टर वंश. फुलटॉस हरेश आहेत तिथे चेंडूला फील्ड करतायत. चेंडू किती आहेत या ओव्हरमध्ये आपण पाहूया. 4 आहेत म्हणजे 2 आहेत. मग ऑल आउट इथे केलं जाईल का? गतीने अरे जिथे आपण पहिलं विकास यांच्याकडे गोलंदाजी पण बघितलंय आपण तर मग फिरकी गोलंदाजी जास्त असतं आणि मोठ्या प्रमाणात करण्यामध्ये ते माहीर आहेत. तर यावेळी गतीने हाताळलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गतीने झेल पकडला जाईल का? हो, झेल पकडला गेलाय आणि ऑल आउट होणारी टीम मात्र यंग मराठा चषकामध्ये पिरबाबा स्पोर्ट्स पापडी जी आपल्याला पहिली पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये प्लीज पाणी घेऊन जा, पंचांना हवाय पाणी. विकेट डाऊन झालाय महत्वपूर्ण आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं शेवटच्या बॉलवर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया आपण. खेळाडू आहे म्हणजेच डेफिनेटली आपण मग 17 धावा 2 विकेट आणि ऑफिशियल आम्हाला सांगतात की विश्वनाथ ठरले त्या मॅचचे हिरो. मॅन ऑफ द मॅच विश्वनाथ जाधव.